टू आवर चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि आज जो आहे आपला फर्स्ट ब्लॉग शूट होतोय आणि मला खूप मस्त वाटतंय ॲक्च्युली आज पहिला ब्लॉग शूट करताना. सो आज ॲक्च्युली मी आत्ता जस्ट आली आहे ऑफिसवरून. आज मला खूप जास्त लेट झालं आहे, 9 वाजून गेलेत. मला खूप जास्त लेट झालं आज. युजली मी याच्यात थोडा लवकर येते पण आज थोडंसं लेट झालं मला. सो जस्ट मी ऑफिसवरून आली आणि आता मी हा ब्लॉग चालू केला आहे. आता मला फ्रेश व्हायचं पण मी अजून बाकी आहे, फ्रेश पण नाही झाली आहे मी. सो गाईज ॲक्च्युली 15 मेला माझ्या मोठ्या भावाची आणि माझ्या बहिणीची ॲनिव्हर्सरी होती, सेकंड मॅरेज ॲनिव्हर्सरी होती. सो ते लोक बाहेर गेले होते त्याच्यामुळे आम्ही घरी पण सेलिब्रेशन नाही केलं. आणि मग नंतर त्यानंतर ते सेकंड डेला 16ला ते लोक आले. मग काल आम्ही रात्री माझी बहिणी ऑफिसला गेली होती. मग रात्री आम्ही काहीतरी 1-1:30 वाजता आम्ही केक कापला. केक ॲक्च्युली आम्ही आणून ठेवला होता पहिले फ्रीजमध्ये होता केक. सो नंतर ते लोक आले. मग आम्ही काल रात्री 16ला 15th मेला ॲनिव्हर्सरी होती आणि 16th मेला आम्ही केक कट केला काल रात्री 1-1:30 वाजता. ते पण म्हणजे 17th मे झालं. सो काल रात्री आम्ही केक कट केला, सेलिब्रेशन केलं छोटंसं घरी. पण मी त्याचा व्लॉग नाही घेतला आहे, त्याचा मी शॉर्ट केला आहे. सो ते शॉर्टचे जे क्लिप्स आहेत ते मी ह्या व्लॉगमध्ये टाकेन. सो तुम्ही बघू शकता आम्ही कसं सेलिब्रेशन केलं थोडंफार ते. सो आता मी आज आहे 17th मे. सो आता मी जस्ट ऑफिसवरून आली आहे. आज मला लेट झाला आहे. सो आज आम्ही जातो आहे बाहेर डिनरसाठी पूर्ण फॅमिली. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो संडेला पण माझी मम्मी आणि माझा जो थर्डवाला भाऊ आहे ना तो गावाला चालला आहे संडेला. सो ते लोक नसतील संडेला त्याच्यामुळे आम्ही आजच डिनरला जातो आहे. आणि कुठे जाणार आहेत काय वगैरे मला काहीच माहिती नाही आहे. फक्त जस्ट मला आत्ताच आल्यावरती कळलं की आम्ही डिनरला बाहेर जाणार आहोत. सो कुठे जाणार मला काही आयडिया नाही आहे. सो आत्ता जस्ट मिळाले तर मी पडावं की फ्रेश होऊन घेते, थोडंसं काहीतरी खाऊन घेते कारण मला खूप जास्त भूक लागली आहे. सो फटाफट फ्रेश होते आणि त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊ बाहेर जायला. आणि मग कुठे जाणार काय सगळं मी तुम्हाला दाखवेन. सो स्टे ट्यून्ड. आता मी येते फटाफट फ्रेश होऊन. गाईज हे बघा मम्मी इकडे फिश साफ करते. साफ केलेलं आहे, धुवायचं. ओके म्हणजे हे मम्मी बनवणार होती आता डिनरसाठी पण आता आम्ही बाहेर चाललोय म्हणून हे मम्मी बनवणार नाही. ओके सो आता आम्ही बाहेर जेवायला चाललो म्हणून मम्मी आता बनवणार नाहीये हे फिश. जस्ट मसाला लावून मॅरिनेशन करून ठेवून देईल. मग आम्ही सॅटर्डे नाही संडेला वगैरे बनवू शकतो है ना. येस तर आता मम्मी हे क्लीन करून व्यवस्थित मॅरिनेशन करून ठेवून देईल. आणि इकडे मम्मीने आहे ना चिवडा पण बनवलाय आज. लायनचा चिवडा आहे. सो यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय टाकलंय. आणि जर याची तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी मम्मीला सांगेन बनवायला याची फुल रेसिपी नक्कीच. गाईज मी आता फ्रेश झाली आहे आणि हा ड्रेस घातलाय मी 1 पीस. सो अजून मला थोडं रेडी व्हायचं बाकी आहे आणि मी जस्ट फ्रेश होऊन आली आता. आणि मी आता चहा घेते. आता मी चहासोबत थोडंसं खाईन आणि मग आम्ही लगेच निघू जायला. सो गाईज मी आता निघाली आहे आणि हा मी 1 पीस चेंज केलेला तुम्हाला दिसत असेल. तर मी 1 पीस चेंज केला आहे कारण की मला तो थोडा ठीक वाटत होता, थोडं लूज वाटत होता. असं मी चेंज केला आहे. आणि मी असं एव्हरी टाईम करत असते, मी काहीतरी वेगळं घालते आणि मग नंतर मला ते ठीक नाही वाटत तर मी चेंज करते. सो मी आता खाली आली आहे आणि बाकीचे सगळे येत आहेत खाली. सो मी थोडा लवकर आलो. गाईज सगळे आलेले आहेत आता लिफ्ट उघडे आले सगळे. आणि सीओ ओके सीओ पण ये लेट्स गो. चलो अभी फटाफट चलते हैं. चला गाईज जाऊया आता फटाफट. सो गाईज आम्ही सगळेजण चालत चाललोय कारण की आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरती रेस्टॉरंट आहे. सो आम्ही लोक सगळे चालत चाललोय, नाही तर आम्ही कारने जातो. पण आता रेस्टॉरंट आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे फक्त म्हणून आम्ही आता सगळेजण चालत चाललो आहे. असं फर्स्ट टाईम बघा. तर गाईज आम्ही आता रेस्टॉरंटजवळ पोचलो आहे आणि हे आहे ते रेस्टॉरंट. चला जाऊया फटाफट. हे आहे स्प्लॅश रेस्टॉरंट जे की आमच्या घराच्या खूपच जवळ आहे.
काय ना ह्याचं स्प्लॅश रेस्टोरेंट बार. चला मैच चालू है गाइज, आप लोग देख सकते हो. ओके तर गाइज आम्हाला टेबलची अरेंजमेंट करून दिली आहे त्यांनी जॉईन करून. सो आता आम्ही ऑर्डर करतो काहीतरी खायला आणि इथे मॅच पण चालू आहे. इथे आम्ही ऑर्डर देतोय गाइज. पहिले आम्ही सूप ऑर्डर करतोय. सो ऑर्डर देतोय. गाइज आता स्टार्टर्स डिसाइड होत आहे. तुम्ही बघू शकता इकडे आपला मसाला पापड आलेला आहे स्टार्टर्ससाठी आणि हा आता मी खाऊन बघते. आम्हाला खूप आवडतो मसाला पापड. सो आम्ही जेव्हा पण जातो स्टार्टरमध्ये हे नक्कीच मागवतो आम्ही. सो आता बघूया खाऊन. सूप आलाय ना मम्मीसाठी. वेज सूप आलाय जे वहिनी शेअर करणार आहे 1/2. गाईज हे आमचं नॉनव्हेज सूप आलंय आता. मंचाव सूप. थँक्यू. तो हे आलेलं आहे आमचं नॉनव्हेज मंचाव सूप. आणि इकडे आता आमचं मेन कोर्सचं डिसाईड चालू आहे. सो गाईज इकडे तुम्ही बघू शकता की आमचे नाचोस पण आलेले आहेत आणि नाचोस सोबत आपल्याला डिप्स भेटले आहेत. 2. एक चीज डिप आहे, एक टोमॅटो सॉस टाईप काहीतरी चटणी आहे त्यांची आणि ऑलिव्स पण आहेत. गाईज मला सूप पिऊन झालंय आणि खूप टेस्टी होतं. आम्ही फोटो काढतोय. सो गाईज इकडे मी आता हे नाचोस खाऊन बघते. खूप क्रिस्पी आहेत खरंच. चीज नाही आहे आणि हे मी असंच बोलली कारण की माझी मम्मी चीज खात नाही. सो तिला माहीत नाही पडायला पाहिजे म्हणून मी असंच बोलली. आणि गाईज खरंच नाचोस एवढे क्रिस्पी होते. म्हणजे मी हे फर्स्ट नाचोस असे खाल्ले आहेत जे मला खूप आवडले. त्याच्या आधी मी खाल्लेले मला आवडले नव्हते पण हे खूप टेस्टी होते आणि क्रंची खूप क्रिस्पी होते. मस्त आहेत गाईज नाचोस. एकदम क्रिस्पी आहेत. एकदम क्रिस्पी आणि मस्त. गाईज आता मी एक नाचोस ऑलिव्ह सोबत ट्राय करते कसं लागतंय. मला ऑलिव्ह जसं आवडले नाही पण ह्याच्यासोबत मी ट्राय करून बघते कसं लागतंय. ते लोक ना असं स्प्रेड करून आणतात. हे चीजी डिप आणि ते रेड सॉस ना स्प्रेड करतात आणि त्याच्यावर ऑलिव्स टाकतात. मी त्याला सांगितलं आणि ते थोड्या वेळाने नसतं एकदम सॉगी होऊन जातं. ओलं ओलं असतं म्हणून त्याला बोलले की सेपरेट घेऊन ये म्हणून त्याने ऑलिव्ह सेपरेट. गाईज आमचं झालेलं आहे खाऊन स्टार्टर्स वगैरे. आता येईल आमचा मेन कोर्स. आणि नाचोस खूप मस्त होते. सूप पण खूप मस्त होतं. सगळ्यांचं खाऊन झालं आहे. सगळे बघतायत आता मॅच. थोड्या वेळात आता आमचा मेन कोर्स पण. आता इकडे सगळं क्लिअर करतायत. सो गाईज आता आमच्या इकडे प्लेट्स लागत आहेत मेन कोर्ससाठी. किती वाजेपर्यंत चालू असतं? 12पर्यंत चालू असतं. 12च्या घरी. आणि तुला कसं वाटतं जेवण? छान वाटतं. मम्मीला आवडले जेवण. जेवढं आहे कुठं आहे म्हणजे जेवली नाही अजून. स्टार्टर्स वगैरे खाल्ले ते आवडले. आणि मम्मी नॉनव्हेज नाही खात म्हणजे मम्मी चिकन नाही खात फक्त फिश खाते आणि ते पण सिलेक्टेड फिश खाते.
CL9 आज मम्मीने व्हेजमध्ये काय ऑर्डर केलं आहे ते मी मला दाखवते. ऑर्डर आल्यानंतर CL9 लेने से अच्छा CL10 सो आमचं जेवण आलेलं आहे गाईचं आता. तंदूरी रोटी और ये है मम्मी का वेज. ये मम्मीचा वेज कोफ्ता आहे. ये वेज है, मुर्ग मसाला नॉन वेज है. हे मुर्ग वेज इधर डालो. नॉन वेज किधर नॉन वेज सब को छोड़ के श्रीवास्तव छोड़. सिर्फ यहाँ पे वेज आएगा, बाकी सब नॉन वेज. सो आपला मुर्ग मुस्लिम आलेला आहे आणि खूप टेस्टी दिसतंय. बस थँक्यू. वाव, खूप टेस्टी दिसतंय. तर खाऊन बघूया आपण. आणि इथे आपलं कोशिंबीर पण आले. टोमॅटो भी दो सबको, भाजी कोई खाता नहीं है. टोमॅटो मुर्ग मुसलम. चल घे मम्मी. सो मी लिंबू घेते. माझं लिंबू फेवरेट आहे. आणि अनियन पण. येस, आता घेऊया रोटी आणि खाऊया. थोडं खाऊ दे ना, खाल्ल्यानंतर रिपीट करायला सांग. चला स्टार्ट करूया आता. सो गाईज, तुम्ही बघू शकता की किती टेस्टी जेवण दिसतंय आणि मी आता नाही राहू शकत. चला आपण लवकर जेवणाला सुरुवात करूया. तुमच्या पण तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल ना. चला आता खाऊन बघूया गाईज. चला तर मग गाईज, आता मी इकडे खाऊन बघते कसं आहे. आणि ट्रस्ट मी, खूप टेस्टी होतं मुर्ग मुस्लिम. हे मी फर्स्ट टाईम खाल्लं आहे मुर्ग मुस्लिम. नाही, आय थिंक सो सेकंड टाईम खाल्लं आहे. पण हे सगळ्यात बेस्ट होतं आणि मला खूप आवडलं याची टेस्ट. सो या, मी खूप एन्जॉय केलं फूड. आणि स्टार्टर्स पण खूप छान होतं आणि सूप पण खूप छान होतं. आणि हे तर अमेझिंग. आम्ही रोटी रिपीट केली. कसं वाटलं मम्मी तुला व्हेज कोफ्ता? कोफ्ता मसाला, सॉरी, छान आहे. आवडलं मम्मीला कोफ्ता मसाला? नकोय. मी टोमॅटो पण खाते गाईस. रोटी चला गाईज, मी आता खाऊन घेते फटाफट आणि मग तुमच्याशी बोलते. रोटी एक स्पून द्या माझ्याकडे. इथेच देऊ. हे घे मसाला. थोडंसं मम्मी. मसाला एवढं नको, एकदम एवढू सगळं देऊ ना. नाही ते नको, फक्त थोडंसं मसाला एक कमी कर. इथे एकदम थोडं बस. सो गाईज, मी आता हे कोफ्ता मसाला टेस्ट करते कसे आहे. कसं आहे? चांगलं आहे म्हणून मम्मीला आवडलं. चांगलं आहे म्हणून. नाही उधर ही दो. नहीं, इसको तो ये वीडियो बना रही है. नाही तू घे थोडंसं. नाही, मला जरा पण नकोय. एक स्पून पण नको मला. पाहिजे नाही रे ना तू. तर गाईज, तुम्ही बघू शकता माझं जेवण झालेलं आहे आणि माझं पोट खूप भरलं. मी एक रोटी खाल्ली आणि मुर्ग मुस्लिम खाल्लं आणि थोडंसं मम्मीचं ते व्हेज ग्रेव्ही होते ती टेस्ट करायला घेतली आणि माझं पोट खूलं भरलेलं आहे. आणि राईस पण यांनी ऑर्डर केलं आहे. सो आता आमचं सगळ्यांचं पोट भरलं. हे बघा, हे एवढं जेवण राहिलं हेच आता आम्ही पॅक करून घेणार आहोत. आता त्याला वाटतंय की उगाच मी राईस ऑर्डर केलं. पार्सल कर. ये भी
सब त्यामध्ये फक्त मसाला आहे नाही चिकन ॲड नाही काय. मसाला. चला गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि आमचं सगळ्यांचं पोट भरलंय. सो आम्ही अर्धं जेवण पार्सल करतोय आणि अशा प्रकारे पाणी पिऊन मी माझं हे डिनर संपवते आहे. मॅचिंग पेन आहे. मराठीमध्ये बोल मित्रांनो बघा हे दोघांनी कशी मॅचिंग पेन आहे. चला आपलं पाणी आलंय गरम गरम. हँडवॉश करून घेऊया. हां नाही डेजर्ट भी पार्सल लेके जाना पड़ेगा. डेजर्ट भी पार्सल लेके जाना पड़ेगा. खाना ही पार्सल किया डेझर्ट का काही. एंडिंगला कोणच नसतं आपणच राहतो. आपण गेलो की शटर बंद करतो. ते एकच आहेत फक्त. हा एक टेबल आहे आणि आम्हीच फक्त राहिलोय. अरे हॉटेल है हॉटेल. हाँ आ गया हमारा पार्सल पैक होके. लेफ्ट ओवर फूड. सो गाईज तुम्ही इकडे बघू शकता की रेस्टॉरंट बंद झालेलं आहे आणि आम्हीच फक्त एंडिंगला राहिलेलो. एव्हरी टाईम असंच होतं. आम्ही जिथे पण जातो तिथे आम्हीच एंडिंगला राहतो. आम्ही लेट निघतो तिकडून. चला गाईज आता आम्ही चाललो घरी आणि खूप पोट भरलंय. खूप पोट टाईट झालं आहे माझं. चला वॉकिंग करून करून आम्ही थोडं आता चाललो आहे कारण की आमचं पोट खूप टाईट झालं. आणि गाईज स्प्लॅश हॉटेलचं जेवण खूप मस्त होतं. टेस्टी होतं. म्हणजे मी त्या हॉटेलला फर्स्ट टाईम गेलेली एकदा खूप पहिले आणि आत्ता जेव्हा मी गेली हे सेकंड टाईम होतं माझं आणि माझ्या फॅमिलीसोबत गेलेली आता. आणि त्याच्या अगोदर गेलेली मी फ्रेंड्ससोबत गेली होती. सो तेव्हा पण मला चांगलं वाटलेलं त्याची टेस्ट. पण आता मी मला वाटतं 3 वर्षानंतर गेली आहे फॅमिलीसोबत माझ्या. सो फूड मस्त होतं. खूप टेस्टी होतं आणि आम्हाला आवडलं. टेस्ट खूप मस्त होती. त्याची क्वांटिटी पण चांगली होती. टेस्ट पण चांगली होती. सो जर तुम्हाला कधी जायचं असेल स्प्लॅश हॉटेलमध्ये तुम्ही जाऊ शकता. फूड टेस्टी एकदम आहे. खूप जास्त तुम्हाला डिसअपॉइंटमेंट नाही होणार. पैसा वसूल फूड होतं. ओके सो आणि हे मला खरंच आवडलं म्हणून सांगते. सो आता आम्ही चाललो आहे घरी आणि आजचा जो ब्लॉग होता तो आपला फर्स्ट ब्लॉग होता. सो आय होप तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. ओके आणि मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. टिल देन टेक केअर. बाय बाय. गुड नाईट.